वाटलं नव्हतं असं सगळं होईल. करायला गेले एक आणि झालं एकच. आता काय झालं मी तुम्हाला सांगते. पण गुड मॉर्निंग. मी अश्विनी परत एकदा आपल्या चॅनेलवर तुमचं स्वागत करते. सुंदर सकाळची सुरुवात झाली आहे. खूप दिवसानंतर हा योग आला आहे, की पक्ष्यांचे असे छान आवाज कानावर पडलेत. सकाळी एवढा गोंधळ असतो ना, की बाहेर यायलाच वेळ नसतो. श्वास घ्यायला वेळ नसतो सांगते तुम्हाला. इतका गोंधळ असतो सकाळचा. एप्रिल महिना आहे, तरी मुलांच्या स्कूल चालू आहे. त्यांचे डब्बा, टिफिन, त्यांची तयारी हे सगळं रुटीन ॲज इट इज आहे. अजिबात वेळ नसतो. आणि त्यात म्हटलं जरा बघून या बाहेर काय चाललंय म्हणून वाकायला आणि छान गेले. पक्ष्यांचे आवाज कानावर पडले आणि मन प्रसन्न झालं. अंघोळ वगैरे झाली. आता म्हटलं थोडंसं घरात दिवा वगैरे लावूया आणि स्वयंपाकाची तयारी करूया. रोज डब्याला काय द्यायचं हा यक्ष प्रश्न प्रत्येक आईसमोर पडलेला असतो. मला असं वाटायचं ना, की एप्रिलमध्ये सुट्ट्या लागल्यावर चला गावाला जाऊ, मग हा टेन्शन नाही. पण आता ICSE बोर्डची मुलांच्या आया आम्ही आहोत, त्यामुळे आता सुट्टी हा प्रश्नच येत नाही. मेच्या अगदी फर्स्ट वीकमध्ये सुट्टी पडते, म्हणजे 1 ते 2 तारखेला सुट्टी पडते आणि तेव्हा आम्ही गावाला जाणार. तोपर्यंत ह्या गरमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तऱ्हेचे जेवणाचे डब्बे करायचे आणि मुलांना द्यायचे. आज म्हटलं आपण चना मसाला करूया, झटपट होईल आणि काय होईल त्याला आवडतं तर ते जे आवडतं ते दिलं की तो व्यवस्थित खातो. आता मुलांच्या हल्ली खूप नखरे असतात तुम्हाला माहिती आहे. पण आपण थोडा प्रयत्न करतो की त्यांना शक्य तितकं हेल्दी देऊया. कारण आता खूप पदार्थांमध्ये भेसळ आढळते आणि ते आपल्या मुलांच्या किंवा आपल्याही तब्येतीसाठी बरं नाही आहे. त्यामुळे मी शक्यतो मुलांना बाहेरचं देणं टाळते. चपाती, भाजी, घरातलाच नाश्ता जितका शक्य आपल्याला होईल तितकंच घरातलं द्यायचा प्रयत्न करायचा. थोडं हेल्दी खाण्याकडे माझं लक्ष असतं. त्यामुळे तो व्यवस्थित चपाती, भाजी नेतो, नाश्ता काहीतरी नेतो, असं सगळं असतं. हा सगळा वेळ माझा म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंतचा हा वेळ जो असतो तो असाच गोंधळाचा असतो. कारण सम्यक स्कूलला गेल्यानंतर पण राजेशचा डब्बा, छोटूचं जेवण वगैरे ह्या सगळ्यात माझा खूप वेळ जातो. 2-3 दिवस मी विचार करते एक छोटंसं काम डोक्यात आहे ते करायचं आहे. पण त्याला वेळच नाही पण मिळत आज आहे थोडंसं काम आवरते आणि बघते जमतंय का. सगळा दिवस असाच कामात जातो आणि एक दिवस इतका कंटाळा येतो ना, खरं तर मला मुलांमुळे अजिबात बाहेर जायला मिळत नाही किंवा काहीच अशा वेगळ्या ॲक्टिव्हिटी करता येत नाहीत. कारण त्यांचाच एवढा गोंधळ असतो, की बाहेर पडून असं एखादी गोष्ट करावी असं अजिबातच घडत नाही. काल माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. तिचा आवाज ऐकून मला खूप आनंद झाला. ती खूप खुश होती. मला म्हटली, "अशू मला जॉब लागला." म्हटलं, "अरे वाह! किती छान. आता काय करशील? आता बाळाला कसं सांभाळशील?" तर म्हटली, "काही नाही, बाळाला मी पाळणाघरात ठेवणार आहे आणि मी जॉबला जाणार आहे." आणि तिला एका बाजूला असं मनात दुखरी रेष पण होती, की मी माझ्या बाळाला पाळणाघरात ठेवणार आणि मी जाणार. आणि काय ना थोडं करियर ओरिएंटेड असल्यावर काही गोष्टी आपल्याला थोडं सॅक्रिफाईस पण करायला लागतात. पण परत एक भीती पण असते मनात, की आपलं मूल ज्याच्याजवळ आपण ठेवतो, ती लोकं आपल्या मुलाला व्यवस्थित बघतील का? त्याची काळजी घेतील का? कारण जे काही आपण आज करणार आहोत, ते आपल्या मुलांसाठीच करणार असतो. आणि म्हणजे सगळाच गोंधळ असतो, की आई म्हणून मला करियर पण करायचं आहे किंवा एक मुलगी म्हणून मला करियर करायचं आहे, आई म्हणून मुलांना सांभाळायचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी पण करायच्या आहेत. पण एक व्यक्ती सगळं सांभाळताना कुठलीतरी एक बाजू थोडीशी अशी बॅलन्स करावी लागते किंवा मनाच्या विरोधात करावी लागते. पण आता काही हरकत नाही. तिला म्हटलं समजवलं. तशी तिने मनाची तिच्या तयारी केलेली आहे आणि थोडा वेळ लागणार आहे तिला पण आणि तिच्या बाळाला पण थोडं ॲडजस्ट व्हायला. पण त्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. आता थोडं करियर, घर, संसार हे सगळं सांभाळताना तारेवरची कसरत होणार आहे आणि ते तिला माहीत आहे आणि प्रत्येकच स्त्रीला माहीत असतं आणि ती अगदी व्यवस्थित ते पार पाडते. जेवण वगैरे झालं, सम्यकला स्कूलला पाठवलं. आता तो परत आलाय. तोपर्यंत मी बाकीचं सगळं आवरलं होतं आणि हे जुने डब्बे काही होते माझ्याकडं. आता म्हटलं ते फेकण्यापेक्षा थोडंसं त्यावर पेंट करूया आणि त्यामध्ये झाडं लावूया. ते सगळं आवरलं. दुपारी थोडीशी झोप घेतली आणि आता झाली आहे संध्याकाळ. संध्याकाळ झाली ना, की हल्ली आमच्याकडे असे गार वारे व्हायला सुरुवात होती. आता हे गार वारे कुठे वाहतात ते तुम्हाला मी दाखवते. छान हवा लागते बाहेर, त्यामुळं गाडीवरून असा एक राउंड मारून येतो. खरं तर हा चालत राउंड मारावा असा इच्छा माझी खूप असते. पण सार्थक, सम्यक रस्त्याने छान चालत नाही, ते पळतात. त्यामुळं आम्ही रिस्क घेत नाही आणि मग असं गाडीवरून जातो, छान राउंड मारतो आणि ह्या थंड हवेच्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचतो आणि मग तिकडे हे थंड हवेचा असा छान गारव्याचा आनंद घ्यायचा आणि मग घरी यायचं. खूप सुंदर इथे फालुदा मिळतो, खूप सुंदर आईस्क्रीमचे प्रकार मिळतात. हे आमचं रोजचं रुटीन झालंय. बरं, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू